धुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या कामावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे। प्रभाग क्रमांक 2च्या नगरसेविका माननीय प्रभावती शिंदे आणि त्यांचे पती विलास शिंदे यांनी कचरा संकलनाच्या ठेकेदाराच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार शहरात कचरा संकलनाच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता सुरू असून नियमांचे पालन न करता ठेकेदार मनमानीपणे काम करत आहे। महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागाचा दोष नसून ठेकेदाराच्या कारभारावरच प्रश्न उपस्थित केले जात आहे। आरोप असा आहे की कचऱ्याचे वजन जास्त दाखवण्यासाठी ठेकेदाराकडून कचऱ्यात माती टाकून वजन केले जाते, ज्यामुळे बिलांची रक्कम वाढवली जाते। या प्रकारामुळे प्रशासनाची फसवणूक होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या संदर्भात ठेकेदाराला जाब विचारला असता उलट नगरसेवकांनाच धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तुमच्याकडून जे होत असेल ते करून घ्या, असे उत्तर ठेकेदाराने दिल्याचा आरोप नगरसेविका प्रभावती शिंदे यांनी केला आहे। या घटनेमुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्येही नाराजी वाढत आहे। या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणामुळे धुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। कार्यक्रमाला जात असताना पालिकेतच कार्यक्रमाला जात होते, तर मला 8 दिवसापासून कचरा डेपोवाल्यांचा खूप हे येत होतं, माझ्यावर कंप्लेंट येत होती त्याच्याविषयी। पण मी दुर्लक्ष केलं, कारण की ते माती भरतात, कचरा भरत नाही वगैरे असं। पण मी आज स्वतः जात असताना मी रस्त्यावरच स्वतः ट्रॅक्टरमध्ये माती भरताना आणि दगडं वगैरे भरताना मी स्वतः बघितलं आणि वजन वाढवून त्याचं 2 क्विंटल 6 क्विंटल असं भरावं ते ठेकेदारानेच त्या ट्रॅक्टरदाराला सांगितलं, म्हणून तो ते हे काम करत होता। इथेही कुठल्याही कर्मचाऱ्याचा किंवा यांचा कुठलाही दोष नाही आहे। फक्त फक्त ठेकेदाराने ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं, तर तो बिचारा त्याचं काम करत होता। हे सगळा दोष ठेकेदाराचाच आहे। मी त्या ठेकेदाराने अजून मला अशी धमकी दाखवलेली, तुमच्याकडून जे होईल ते करून घ्यायचे। तर आता त्याला महासभेत कसं धारेवर धरायचं हे माझ्या हातात आहे। मी स्वतः नगरसेविका आहे आणि मला जनतेने भरगच्च मताने निवडून दिलेलं आहे। हा मातीचा गंज आहे, हा कचरा आहे, हे समक्ष आहे, समोर आहे। मी आयुक्त साहेबांना पण टाकते तो व्हिडिओ, आमदार साहेबांना पण टाकते। आता हे सगळं दूध आणि पाणी हे सगळं वेगवेगळं होईल। एका महापालिकेच्या कार्यक्रमात जात असताना आम्हाला 8 दिवसापासून टीप मिळाली की आपल्या प्रभाग 2 मध्ये कुणी लक्ष घालत नाही। हे ट्रॅक्टरवाला एका ट्रॅक्टरमध्ये माती भरतो, कचरा भरत नाही आणि तो रोज वजन करतो, असं आम्हाला गोपनीय टीप मिळाली। आम्ही 8 दिवसापासून त्याच्या मागावर होतो। आज आम्ही एवढ्या घाई गडबडीने लग्नासाठी जात असताना आम्हाला ट्रॅक्टरवर गेलो, ट्रॅक्टर मधली ही संपूर्ण माती आहे, हे दगड आहेत, असा भोगळ कारभार। गणेश पाटील नावाचा एक व्यक्ती या धुळे महानगरपालिकेचा मोठा एक कचरा डेपोचा ठेकेदार आहे। आज आमचे धुळ्याचे कर्तव्यदक्ष आमदार साहेब यांनी मला सांगितलं, कर्तव्यदक्ष जिल्हा अध्यक्ष यांनी मला सांगितलं, आमचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री साहेब यांनी सांगितलं की काम करायचं असेल तर निपक्षपाती काम करा।